राम राम हो शांभू, काय चालू आहे हो? राम 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 भाऊ, काय नाही हो, म्हणत शेती तयार करी लिहू मशागत. हा, या वरीसले चांगला पाणी पडावशे बर का, यंदा मस्त पाऊस आहे. असं का बाई, चांगलाय भाऊ मग. पण रामभो, मागला वरीसनी चूक या वरीसले करावणी बर का मी. या वरीसले मी बियाणा फसावणी भो. मागला सालले आमनी मोठी वहिनी ना भाऊ गाव मा उन्हा भो, आणि म्हणे मनाकडे गुजरात बीटी ती 4G बीटी न कापूस न बियाणं शे म्हणे. असा कापूस पिकस तसा कापूस पिकस, ये चाले सोपा जास, निनीले खर्च येत नाही, राऊंड अप न तर नाशक फवारणी कर देवानी, येऊ मारू तीऊ मारू. पण काही नाही भो, त्या सालले ते पुरा उलटा होई गई तू भाऊ. अरे काकाना, मी बी तुनच ऐकी सन गुजरात 4G बीटी लई नू, आणि मना जोडीदार मा दुले बी सांग, तेल बी बळजबरी करी आणि तेल बी लयाला लाव. सांगरी संगे डंगरी मातनी आणि कुठाई कुठाई मरनी अशी गमत होई गई ती. कापूस ते पिकणार नाही हो, पण वरतीन येसनीले असा मनमन खर्च लागणार, अशी मजुरी लागणी, ते नाही साधं काम. मादुना वावरले राऊंड अप ना फवारामुळे तन्ना संगे कपाशी सुद्धा बई गई. तो माधू मनसंगे अजून फुगी बडेलचे बोलत नाही तो मनसंगे. 4G बीटी मुळे जर नुकसान होईन ते तिने तक्रार बी करता येत नाही, कारण बिल नाही, पावती नाही, चोरीना मामला आणि बागी बागी बोमला. रामभो, या वरीसले मी ठरायचे बोगस बियाणं लेवान नाही, बुलतापासले बळी पडान नाही, आणि मना कोणताच शेतकरी बंधूले मी फसू द्यावा नाही. जय किसान, जय महाराष्ट्र.